नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला कोथिंबीर वडी बनवून दाखवणार आहे. तर त्यासाठी लागणारे साहित्य मी घेतलेले आहे. इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत भाजूने थोडेसे. हे मी वाटून पावडर करून घेणार आहे. हे तीळ आहेत, मीठ आहे, घरगुती मसाला आहे, थोडीशी हळद आहे, हे थोडंसं नारळ घेतलेलं आहे, हे चण्याचं पीठ आहे, हा हिंग आहे आणि हे थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, हे तेल घेतलेलं आहे, ही मिरची पावडर आहे, आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर हे मी वाटून घेणार आहे. आणि ही बारीक चिरून स्वच्छ धुवून अशी कोथिंबीर घेतलेली आहे मी. तर कशी बनवायची ही कोथिंबीर वडी उकडून बनवणार आहे मी, वाफवून. तर चला तुम्हाला पुढची प्रोसेस मी दाखवते. सगळं साहित्य घेऊन वाटण वगैरे, तोपर्यंत मी हे शेंगदाणे आणि हे आलं, मिरची, लसूण आणि कढीपत्ता घेतलेला आहे, ते असं मी वाटण करून घेते मिक्सरमध्ये. चला आता आपण पुढची प्रोसेस करूया. ते मी कोथिंबीर आहे ती ह्याच्यात घेते एका टोपामध्ये, म्हणजे आपल्याला मिक्स करायला चांगलं पडेल. तर मी ही ह्या टोपात घेते. त्याच्यामध्ये हे शेंगदाणे आणि ह्याचा कूट केलेला आहे, मिरची, कोथिंबीर ते टाकते. त्याच्यामध्ये चवीनुसार मी थोडीशी मिरची पावडर पाहिजे टाकते. तेवढं तुम्हाला तिखट हवं तेवढी तुम्ही मिरची पावडर टाका. माझ्या सोयीनुसार मी टाकलेली आहे मिरची पावडर. त्याच्यानंतर हा घरगुती मसाला टाकते, कारण तो पण मी कमीच टाकते. मिरची मी त्याच्यात वाटलेली आहे ऑलरेडी. त्याच्यानंतर ही हळद टाकते. त्याच्यानंतर हे मीठ टाकते चवीनुसार. त्याच्यानंतर हा खिसलेला नारळ आहे ओला, तो टाकते. त्याच्यानंतर हिंग टाकते त्याच्यामध्ये. हिंग पचनाला चांगला असतो म्हणून कुठल्याही भाजीमध्ये हिंग टाकलेला चांगला असतो. हे तांदळाचं पीठ टाकते. तांदळाच्या पिठाने कुरकुरीतपणा येतो म्हणून थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते टाकते. आणि हे बेसन म्हणजे चण्याचं पीठ ह्याच्यात मिक्स केलेलं आहे. आता मी हे ह्याच्यावरून थोडंसं तेल टाकते. आता हे मिक्स करते मी, थोडंसं तेल टाकते आणि आता हे मी पूर्ण मिक्स करून घेते. जाडसर असं मिक्स करायचं आहे, एकदम घट्ट. जास्ती पाणी नाही घालायचं, घट्ट असं मिक्स करायचं आहे ते. हे बघा, असं जाडच करायचं आहे ते बॅटर त्याचं, म्हणजे ते आपण एका थाळीत किंवा आपलं भांडं असते कुकरमधलं, त्याच्यात आपण ते थापायला चांगलं पडते. बघा, चांगलं असं मी हे घट्ट असं हे मळून घेतलेलं आहे, मिक्स केलेलं आहे सगळं. आता हे मी ताट घेतलेलं आहे, ह्या ताटाला मी तेल लावते आणि त्या ताटामध्ये मी हे थापणार आहे. आता तेल लावल्यानंतर ते खाली मस्त खरपूस ती वाफवलेली जाते, चिकटत नाही ती थाळीला वगैरे, म्हणून तेल लावायचं आणि त्याच्यात म्हणजे अशी थाप चांगली थापून घ्यायची. आता बघा मी थापते याच्यामध्ये. सुंदर अशी ही वडी होते मैत्रिणींनो. आता सीझन आहे, भाजीपाला चांगला ताजा ताजा मिळतो बाजारामध्ये, कोथिंबीर पण चांगली येते. तर नक्की तुम्ही बनवा छानपैकी. ह्याला काही जास्ती वेळ लागत नाही, झटकीपट होते. सुंदर असा कलर पण आलेला आहे. अशी मी ही छान थापली बघा. ज्या ज्या सीझनला जो भाजीपाला फळं जी होतात ती आपल्या आरोग्यासाठी आपण खायलाच पाहिजेत. आता भाजीपाला चांगला असा हिरवागार नवीन भाजीपाला असा आता हे बाजारात यायला लागलेला आहे. तर कोथिंबीर पण त्याच्यामध्ये भरपूर येते, तर खायलाच पाहिजे. पालक, माठ, कोथिंबीर, लाल माठ, हिरवा माठ, असे सगळ्या ह्या पालेभाज्यासुद्धा येत आहेत. मोठा मेथा सांगतायत, तो मेथा, बारीक मेथी,
जी जी सीझनला भाजी होते म्हणजे शेतामध्ये पिकते ती आपण खायला पाहिजे, आपल्या आरोग्यासाठी चांगली असते म्हणून. आणि फळंसुद्धा ज्या ज्या सीझनला जी जी फळं होतात ती फळं आपल्या आरोग्यासाठी आपण खायलाच पाहिजेत. तर अशी ही मी थापलेली आहे. आता ह्याच्यावरती मी ते तीळ आहेत ते तीळ टाकते आणि मग उकडवते, ते पण तुम्हाला दाखवते. थापून झालेली आहे. आता ह्याच्यावरती मी असे सारखे तीळ सोडते. छान आहे बघा. तीळ टाकलेले आहेत त्याच्यावरती मी बघा, असे छान किती सुंदर दिसते बघा. आणि आता ही मी थोडीशी अशी प्रेस करते परत, कारण ती तीळ पडावी नाही म्हणून. आणि मी आता मी उकडून घेते. अशी थोडेसे असे प्रेस करायचे ते तीळ ना व्यवस्थित त्याच्यामध्ये आता उकडल्यानंतर शिजतील. तर आता मी हे वडी थापून झालेली आहे. आता मी हे ते गॅस पेटवते आणि गॅसवरती मी पाणी ठेवते आता. अरे असं काय झालं रे, शेगडी नीट लागली नव्हती, आता लागली. हे बघा मी हे पाणी उकडत ठेवले त्याच्यामध्ये. आता त्या पाण्यामध्ये उकडल्यानंतर हे भांडं जे मी हे ठेवलेलं आहे त्याच्यावरती मी ती प्लेट आहे ती मी आता ठेवणार आहे. हे बघा ह्याच्यामध्ये मी ही प्लेट आता ठेवलेली आहे. पाणी आता उकळायला लागलेलं आहे, त्याच्यावर मी झाकण ठेवते आणि 10 ते 12 मिनटं हे मी चांगलं आता शिजवून घेणार आहे. 10 ते 12 मिनटं चांगलं शिजवते मी आता. गॅस एकदम मी थोडा फास्टच ठेवलेला आहे आणि त्याच्यावर मी आता झाकण ठेवते. आणि झाकणावरती मी वजन ठेवते, त्यात बाजूने हवा जाणार नाही, वाफ जाणार नाही म्हणून. हे बघा. आणि 10 ते 12 मिनटं मी आता हे शिजवून घेते बघा. गॅस मी फास्टच ठेवलेला आहे. तर 10-12 मिनटं मी हे उकडून घेते. आता आपण बघूया कोथिंबीर वडी आपली झाली की नाही ते. बघा आता मी उघडते झाकण काढून. थोडं गरम आहे, हाताला भाजेल. छान अशी आपली कोथिंबीर वडी बॉईल झालेली आहे, शिजलेली आहे पूर्ण. बघा बघा पूर्ण असं त्याच्यामध्ये जाते बघा. छान शिजलेली आहे. आता मी गॅस बंद करते आणि थोडीशी गार झाली की मी त्याच्या वड्या पाडते. थंड झालेली आहे. आता आपण ह्याच्या वड्या पाडूया असं छान. मस्त सुंदर अशा कोथिंबीर वड्या झालेल्या आहेत. मी कापून पण घेतलेल्या आहेत. छान आहे बघा, एकदम सुंदर बघा. आता ह्या आपण तव्यावरती शॅलो फ्राय करायच्या आहेत. आता आपण त्या फ्राय करून घेऊया. मी तवा ठेवलेला आहे, गरम होऊ दे तवा. तवा गरम झालेला आहे. आता त्याच्यामध्ये मी तेल टाकते. मस्त तळून घ्यायचे आता. आपल्या ह्या कोथिंबीर वड्या आता तळलेल्या आहेत बघा, मस्तपैकी छान. किती सुंदर झालेल्या आहेत आणि एकदम टेस्टी पण झालेल्या आहेत. झटकीपट अगदी होणाऱ्या वड्या आहेत या. ह्याला जास्ती काय आपल्या घरातल्या साहित्यामध्येच बनतात. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ मोठा झालेला आहे थोडासा, पण तुम्ही अवश्यच पूर्ण बघा. आणि माझी बनवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तुम्ही कशा वड्या करतात ते पण मला कमेंटमध्ये सांगा.
आणि माझ्या वड्या आवडल्या असतील तर कोथिंबिरीच्या तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर इथेच माझा मी हा व्हिडिओ थांबवते. चला तर मग धन्यवाद. बाय बाय. धन्यवाद.